सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण करमाळा येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत। या ताई अनुभव सांगताना खूप रडत होत्या। चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात आपण या अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रसंग तुमच्यासोबत शेअर करत आहे। आज मी लिहिताना माझ्या डोळ्यातून अगदी खूप अश्रू गळत आहे। सांगताना देखील हृदय भरून येत आहे। प्रत्येक क्षण आठवत आहे, जणू काय मी पुन्हा एकदा तो क्षण जगत आहे असं वाटत आहे। खरंच स्वामींची कृपा ही खूप अगाध आहे। जो कोणी स्वामींची सेवा करतो, भक्ती करतो, त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही। पण आपले जर भाग्य खूप खडतर असेल तर यामध्ये थोडेसे अडचणी येत असतात, पण स्वामीवरचा विश्वास कधीही डगमगू द्यायचा नसतो। स्वामी भक्तांनो, मी गेल्या 10 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। स्वामींच्या सेवेत कशी आली थोडक्यात सांगते। स्वामींच्या सेवेत येण्याचं कारण फक्त आणि फक्त माझी मुलगी होती। तिचं लग्न झालं, ती सासरी गेली। तिच्या सासरचे हे स्वामीमय होते, त्यांच्यामुळे ती स्वामी सेवेत आली आणि तिने मला स्वामींविषयी सांगून सांगून मी देखील स्वामींच्या सेवेत आली। माझा जो मोठा मुलगा आहे त्याच्या घरातील वातावरण हे खूप प्रचंड बिघडलेलं होतं, कारण मला 2 मुलं आहेत। एक लहान पुण्याला असतो आणि एक मोठा। मी मोठ्या मुलाकडे नाही आणि लहान्या मुलाकडे नाही, मी सेपरेट माझं खाती। माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघेच राहत असतो। पण आई कुठेही राहिली तरी आईचा जीव हा पिलांपाशीच असतो। तसंच काही माझ्या बाबतीत देखील घडत होतं। माझा मोठा मुलगा हा खूप रागीट स्वभावाचा आहे आणि त्याला दारूचे देखील व्यसन होते। त्यामुळे त्याच्या घरात कंटिन्यू भांडण चालू असायचे आणि त्याचा परिणाम त्याच्या मुलावरती होत असायचा। त्याच्या मुलाला खूप भीती वाटायची आणि माझी सून काय करायची की त्याने थोडं जरी काही केलं, तो काही चुकीचा वागला किंवा त्याने कुठे गेला सांगितलं नाही, काही हो, घरात क्षुल्लक गोष्टी जरी असल्या तरी माझा मुलगा घरी आला की त्याला त्याच्याविषयी सांगत असे आणि तो त्याला प्रचंड मारहाण करत असे। रोज असा एकही दिवस नाही की तो मार खात नसायचा। खूप प्रचंड त्याला मारलं जायचं। त्यावेळेस त्याला खूप म्हणजे असं तो खूप रडायचा आणि असे या वातावरणामुळे असं रोज घडल्यामुळे तो खूप विचार करू लागला, एकटा राहू लागला आणि कोणाकडेही तो जात नसायचा। एकीकडे बघायचा, दरवाजा बंद करून तो घरामध्ये थांबायचा। त्यावेळेस मला खूप वाईट वाटायचं आणि त्याची भीती वाटायची। तो माझ्याकडे आला की मी त्याला प्रेमाने खाऊ घालायची, जवळ घ्यायची, समजून सांगायची, पण त्याच्या डोक्यावरती खूप मोठा परिणाम झालेला होता। आणि त्यानंतर काय झालं की असेच थोडे दिवस गेले। माझा मुलगा हा खूप आजारी पडला। आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की यांची गॅरंटी आम्ही देणार नाही म्हणून। त्यावेळेस मग मी स्वामींकडे खूप धावा केली, स्वामींकडे मागितलं देखील की माझ्या मुलाला वाचवा म्हणून, पण काही एक उपयोग झाला नाही। माझा मुलगा हा वारला। मुलगा वारल्यानंतर जो माझा नातू आहे, जो त्याला डोक्यावरती परिणाम झाला होता, त्याचं वागणं आणखीन वाढलं। स्वतःची आई त्याला खूप टॉर्चर करू लागली होती आणि त्याला जेव्हा ती अशी म्हणायची, तो त्याला म्हणायचा की तू खूप खराब आहे, तू खूप घाण आहेस, माझी आजी चांगली आहे। त्यावेळेस ती मला ब्लेम लावायची की तुम्ही त्याला शिकवत आहात, तुम्ही त्याला सांगत आहात, असं ती म्हणायची। त्यावेळेस खूप वाईट वाटायचं आणि स्वामींपुढे मी खूप रडायची। पण मग काय झालं ना की या दरम्यानमध्ये मला केंजाळे दादांचा नंबर मिळाला। ज्यावेळेस नंबर मिळाला मग मी त्यांना कॉल केला, सर्व काही परिस्थिती त्यांना सांगितली। परिस्थिती सांगितल्यानंतर दादांनी मला तारक मंत्राचं तीर्थ बनवायला सांगितलं होतं। तारक मंत्राचं तीर्थ बनवून त्याला रोज देत जा असं सांगितलं। त्याच वेळेस स्वामीचरित्र, गुरुचरित्र अशा बाकीच्या सेवा देखील सांगितल्या होत्या आणि मग मी त्या सर्व काही सेवा सुरू केल्या। तो नातू माझ्याकडे जेव्हा यायचा तेव्हा मी त्याला तारक मंत्राचं तीर्थ हे देत असायची। पण जवळपास 1 वर्ष गेलं। 1 वर्षानंतर त्याच्यामध्ये थोडासा बदल दिसू लागले। आता माझा मुलगा नाही, स्वामींकडे सारखी भीक मागत असायची की माझा मुलगा गेला, आता कोण
बघन त्याच्याकडे. जर काही झालं, त्यांनी काही जर केलं किंवा कुठे निघून गेला तर मी काय करू, असंच मी स्वामींकडे सारखं म्हणत असायची. स्वामी, तुमचा कृपा आशीर्वाद त्याच्यावरती असू द्या आणि त्याला नीट करा, त्याची बुद्धी जी आहे ती व्यवस्थित करा, एवढंच द्या मला, बाकी काहीच देऊ नका. मी तुम्हाला मरेपर्यंत काहीच मागणार नाही, असं मी स्वामींकडे भीक मागत होती. त्याच वेळेस एक दिवस काय झालं, रात्री मला स्वप्न पडलं की मी अशी खूप गर्दीमध्ये बसलेली आहे. खूप बायका जमा झालेल्या होत्या, तिथे बसलेली आहे आणि त्यातील एक बाई पाठीमागनं आली आणि मला म्हणाली की तुमचा नातू निघून गेला आहे. निघून गेला म्हटल्यानंतर मी खूप रडू लागली आणि रडत रडतच पळत सुटली. खूप पळत आता मी मोठ्या मोठ्याने म्हणत होती की आता त्याचे वडील नाही, त्याला कोण शोधणार, कोण शोधून आणणार, त्याचं कसं होणार, कुठे जाणार, त्याला खायला कोण देणार, असं म्हणून मी खूप जोरजोरात रडत होती. त्याच वेळेस काय झालं ना की एक अशी उंचपुरी व्यक्ती माझ्यासमोर आली. म्हणजे त्यांनी माझ्याकडे, मी अशी पळत होती, ते पाठ करून ते उभे होते, पुढे बघत होते. उंच समोर व्यक्ती होती आणि मग मी तिथे गेले आणि त्यांना म्हटलं की माझ्या नातवाला काही करून शोधून आणा. मग त्यांनी काय केलं, पूर्वेकडे बोर्ड दाखवलं, हे बघ तुझा नातू सायकलवरून येत आहे, असं ते म्हटले. आणि मग कळालं की नाही, हे स्वामीच आहे आणि स्वामी माझ्या नातवासोबत आहे. त्यानंतर काय झालं, पुन्हा 8 दिवस गेले. 8 दिवसांनी पुन्हा मला स्वप्न पडले की मी अशी एक नदीच्या कडाला बसलेली आहे. खूप स्वच्छ पाणी नदीमध्ये होतं, त्या खूप असं पाणी हे होत होतं. त्यानंतर ते पाण्याच्या कडेला एक खूप अशी लाल कलरची गाय आणि तिचं वासरू दोघेजण बसलेले होते. आणि जे मी गाईचं दर्शन घेण्यासाठी गेले तर ते गाईच्या पायासारखे नसून स्वामींचे पाय जसे मोठे मोठे आहेत आपले माणसाचे स्वामींसारखे पाय, तसे पाय तिचे दिसू लागले. आणि मी तिच्या पायावरती डोकं ठेवलं आणि एकच मागितलं, माझ्या नातवाला बरं करा, असं मी म्हटलं. आणि माझ्यासमोर जे वासरू बसलेलं होतं ते उड्या मारू लागलं आणि मला ते माझ्या मांडीवरती येऊन झोपलं. जणू काय ते माझा नातूच होता असं मला तिथे स्वामींनी दाखवून दिलं. त्यानंतर जवळपास 6 महिने गेले असेल. रोज माझं जी सेवा केंजाळे दादांनी दिली होती ती सेवा पूर्णपणे माझी संपत आलेली होती. आणि त्यानंतर तारक मंत्राचं तीर्थ रोज चालू होतं. 11 माळी जप मी करत होती. मी रोज 3 अगरबत्त्या लावते. अगरबत्त्या लावून 108 स्वामींच्या माळ जप मी माझ्या मनानेच करते आणि ती जी विभूती आहे ती देखील त्याला लावते, त्याला खायला देते. त्यामुळे त्याच्यामध्ये फार प्रचंड बदल झाले आहे. मी स्वामींना म्हणायचे की काहीतरी मार्ग दाखवा, मला याला बरं करायचं आहे, काहीतरी तुम्हीच आता काहीतरी मार्ग दाखवा. त्यावेळेस असंच एक दिवस रात्री काय झालं की मी अशी बसलेल्या असतात मोबाईल बघत होती. त्या मोबाईलमध्ये मला अचानक एका हॉस्पिटलचं नाव आलं. हॉस्पिटलचं नाव आल्यानंतर तिथे मानसिक रुग्णांना बरं केलं जातं असं सांगितलं. त्यावेळेस मी काय केलं की मग तिथे सर्च केल्यानंतर कळालं की तिथे म्हणजे अशी आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली जाते आणि त्या ट्रीटमेंटनंतर तिथेच थांबवलं जातं. त्यांचं जेवण वगैरे असतं, सर्व काही असतं, आपल्याला फक्त तिथे आपला वेळ द्यावा लागतो. असं कळल्यानंतर मग मी माझ्या सुनेला सांगितलं, पण तिने मग नकार दिला की तिथे जायचं नाही म्हणून. मी माझ्या मुलाला कुठेही सोडणार नाही. आता आईचा अधिकार सर्वात जादा असतो, त्यामुळे मी पण जादा काही करू शकली नाही. मग मी स्वामींवरती सर्व काही सोडून दिलं आणि सेवा करू लागले. स्वामी भक्तांनो, आज जवळपास 2.5 ते 3 वर्ष झाले मी तारक मंत्र तीर्थ त्याला रोज देते. आणि आज तुम्ही जर माझ्या नातूकडे बघितलं तर तुम्ही म्हणणार नाही की हा आजारातून गेला होता. आज त्याची एकही गोळी त्याला चालू नाही, कुठलंही काहीच नाही. आज तो पूर्णपणे बरा झालेला आहे. जसा नॉर्मल माणूस असतो तसा नॉर्मल माणसासारखा तो वागत आहे. सर्व काही व्यवस्थित आहे. आणि तारक मंत्राच्या तीर्थाने एक खूप मोठा चमत्कार झाला आहे की तो देखील स्वामींच्या सेवेमध्ये आला आहे. त्याचा देखील स्वामीमध्ये मन रमू लागलं आहे आणि तो देखील स्वामींची एक माळ का होईना सेवा रोज करतो. असा हा मला आलेला अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा.